मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाच्या बैठकीत धरल्याचं समजतं। महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरेंनीही त्यासाठी तयारी दाखवली आहे, पण त्यांच्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या मुंबईतल्या 5 पैकी कोणता मतदारसंघ हा अमित ठाकरे निवडणार आणि राज ठाकरे त्यावर काय निर्णय घेणार हे प्रश्न मात्र कळीचे बनलेत। पाहूयात त्याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात। आदित्यनंतर अमित ठाकरे रिंगणामध्ये उतरणार। अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ कोणता? मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली। त्यामध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंनी विधानसभेच्या मैदानामध्ये उतरावं असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला। त्याला अमित ठाकरे यांनी देखील ग्रीन सिग्नल दिल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे पदाधिकाऱ्यांनी माहीम, भांडूप, कलिना, चांदिवली, मागाठाणेमधून अमित ठाकरेंनी लढावं ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। मुंबईमध्ये 15 मतदारसंघांमध्ये मनसेची चांगली ताकद आहे। पक्ष स्थापनेनंतर मनसेचे आमदार विजयी झाले होते, त्या ठिकाणी लढण्याचा अमित ठाकरे यांना आग्रह केला जातोय। मुंबईमध्ये ते 4-5 अत्यंत A+ जे मनसेचे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे भांडूप हा जो विधानसभा क्षेत्र आहे ही सध्या अग्रेसर 1 नंबरला आहे। आणि मग आम्ही अशी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट केली की माननीय अमित ठाकरे साहेबांनी भांडूप विधानसभेमध्ये लढवावे आणि अर्थात अमितजींसारखी व्यक्तिमत्व जर का निवडणूक लढवत असेल तर एक अभ्यासू व्यक्तिमत्व विधानसभेला लागेल आणि अशा पद्धतीची अशी तरुण मंडळी उतरणं अत्यंत गरजेचं आहे। अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारेल हे नक्की असलं तरी तो मार्ग खडतर आहे हे सुद्धा तितकंच खरं। माहीम मतदारसंघाकडे त्यांचा ओढा असल्याचं सांगितलं जात असलं तरी देखील 1990 पासून माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 2009 साली तिहेरी लढतीमध्ये तिथे मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी बाजी मारली। 2 टर्ममध्ये माहीममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार बनलेले आहे। माहीमची जागा शिंदे आणि सरवणकर सोडण्याची शक्यता ही जरा कमीच आहे। विजयाच्या हमीशिवाय राज ठाकरेंच्या मुलाला मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता त्याहूनही कमी। राज ठाकरे यांनी अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवत काही उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते। त्यामुळे पुतणे आदित्य ठाकरे वरळीमधून उभे राहिले तेव्हाही मनसेनं उमेदवार दिला नव्हता। गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। म्हणूनच अमित ठाकरेंसाठी हाच मोठेपणा इतर पक्ष दाखवतील का हे देखील पुढील काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2019ला विधानसभा झालेली आहे, त्यानंतर फारसा निवडणुकांचा मोठा कार्यक्रम लोकसभा वगळता झालेला नाही आहे। त्यामुळं अमित ठाकरे यांनी जर मुंबईतून ही निवडणूक लढवली तर पक्षाला एक चैतन्य येईल, एक युवा चेहरा म्हणून ते लोकांसमोर जातील आणि अशा वेळेला पक्षासमोर नेतृत्वाचा प्रश्नही तितकासा राहणार नाही की मुंबईत जर चांगल्या जागा मिळाल्या किंवा ठाण्यामध्ये चांगल्या जागा मिळाल्या तर नेतृत्व कोण करेल, हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे कदाचित अमित ठाकरे यांचं नाव सातत्याने पुढे येते, कार्यकर्ते मागणी करतायत। उद्धव ठाकरेंनी आदित्यसाठी जसा वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडला, अनेक नेत्यांना समजावलं, भाजपच्या मित्रपक्षालाही विश्वासात घेतलं, तसंच काहीतरी राज ठाकरे यांना अमित ठाकरेंसाठी करावं लागेल। सध्या राज ठाकरे यांनी एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे। त्यावरती कायम राहून अमितचा मार्ग प्रशस्त करणं हे मोठं आव्हान राज ठाकरे यांच्यासाठी असणार आहे। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।